माझी लाडकी लेक हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, कड्या खांद्यावरती वागवत लहानची मोठी करतात आणि आनंदाने एका दिवशी दुसऱ्याच्या घरी वाटी लावून देतात महाराज. म्हणून ही आई काय म्हणते, 9 महिने 9 दिवस वागविले तुला, शेवटी चिमणे सोडून जाशील मजला, चकुले माझ्या चिमणे 9 महिने 9 दिवस माझ्या गर्भाच्या कुशीमध्ये सपडले ताई, लहानचे मोठे केले आणि तो एक ना एक दिवस मला सोडून जाणार. या आईने या मुलीला जन्म दिला महाराज, हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, कड्या कांद्यावरती वागवली, लहानची मोठी केली आणि लहानची मोठी करून मुलगी शाळेत घातली महाराज. मुलगी शाळेमध्ये जाते, 1ली 2री 3री 5वी 9वी 10वीचा वर्ग शिकते महाराज. आणि ती मुलगी 16 वर्षात लग्नाच्या वयात येते आणि लग्नाच्या वयामध्ये आल्यावर त्या आई वडिलांना चिंता असते, आपली मुलगी बरोबरची झाली, काहीतरी करावं. म्हणून एक दिवसाची भानगड महाराज, ती मुलीची आई काय म्हणते नवऱ्याला, अहो धनी एक बोलू का तुम्हाला, अहो राणी बोल बोल, काय बोलायचं, एक सोडून 2 बोल. नाही हो, माझ्या मनात कस तरी होतंय, तुम्ही मला धावशाल, मला का देशाल, अगं नाही सावकाश बोल. म्हणून ती आई त्या नवऱ्याला म्हणते, आपली छकुली ना आता माझ्या पायाची चप्पल तिला येऊ लागली, लहानची मोठी झाली, अहो कुठतरी चांगलं स्थळ बघा आणि आपल्या नजरेसमोर तिचं चांगलं आनंदाने घर पाहून, स्थळ पाहून थाटामाटाने लग्न करा असं माझ्या देहाला वाटतं. म्हणून तो बाप काय म्हणतो त्या राणीला, येऊन जाऊन जेव्हा तेव्हा तुला लग्नाचंच पडतंय, अजून मुलगी आपली लहान आहे. नाही नाही हो धनी, धनी लहान नाही, बाईची जात आणि बांगडीची जात सारखी असते धनी. बाईचा पाऊल एखाद्या ठिकाणी सरकला तर या लोकात जगामध्ये नाव जाईल माझं. म्हणून ती आवळ्या मनाची आई त्या नवऱ्याला म्हणते आणि त्या मुलीचे वडील मनामध्ये विचार करतात आणि विचार करून महाराज दोघं मित्रमंडळ असतात, सारखे वारखे मित्रामध्ये विषय निघतो आणि तो राम भाऊ त्या दादाला सांगतो, दादा आपल्या चकुलीचं लग्न करा असं वाटतंय हा माझ्या मनाला. काही हरकत नाही, बरोबर बोलला दादा, आनंदाने आपण धाटामाटाने चांगलं स्थळ पाहणार आणि या चकुलीचं लग्न करणार. बरोबर येऊ गरीब बाप या गावाच्या त्या गावाला जातो आणि चांगलं स्थळ पाहतो. गरीब परिस्थिती असताना मुलीचे आई वडील कामाधंद्याला जातात, ती लहानशी चकुली शाळेतून येते, घर भर दिशी अंगण झाडून काढते, हातपाय धुण्यासाठी पाणी ठेवते. या लाडक्या लेकीचं कौतुक सांगण्यात इतकं कमी महाराज. आणि चकुली आई वडिलांची सेवा करत असते, पण या चकुलीचं एक ना एक दिवस परक्याच्या घरी जाणं असतं. म्हणून या बापाने विचार केला आणि मित्राला संग घेऊन या गावाच्या त्या गावाला जाऊन चांगलं स्थळ पाहिलं महाराज. आणि चांगल्या स्थळी पाहिल्यावरती आनंदाने थाटा माटाने या